तो आम्ही सरळ चालले जातो कधी इथे बोर्ड लावायची गरज आहे आपल्याला मोठ्या मोठ्या भंडारावर इकडे हा एक बार गाना असा बोर्ड माननीय श्री चंद्रकांत सिन्हा यांना त्यांनी सन्माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके यांचं स्वागत करावं. माननीय श्री संजयजी पुराण यांचं स्वागत करावं. यानंतर माननीय आमदार श्री राजू कारेमुळे साहेबांचं स्वागत मंचावर करण्यात यावं अशी त्यांना विनंती करते. मी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर उपस्थित समस्त अतिथींचं आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. आणि यानंतर मी विनंती करते माननीय श्री RP सिंग CGM अँड रिजनल ऑफिस मॅनेजर पारोळ नागपूर यांना त्यांनी याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. अभिनंदन है इस कार्यक्रम में श्री सुनील मेढे जी और श्री संजय पुरोहित जी जो इस समारोह में पधारे उनका भी बहुत बहुत स्वागत है. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर महर्षी विद्या मंदिरतर्फे माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करण्यात येतं. मी महर्षी विद्या मंदिरच्या सन्माननीय प्राचार्य श्री सन्माननीय खासदार डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांच्यातर्फे सुद्धा माननीय श्री नितीनजी गडकरी यांचा स्वागतपर सत्कार करण्यात येतो. सन्माननीय आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यातर्फे
असं माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करण्यात येत आहे मंचावर. आणि सन्माननीय आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्यातर्फे सुद्धा माननीय श्री नितीनजी गडकरी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि भंडारा जिल्ह्या लोकसभा क्षेत्रातील माझ्या प्रिय बांधवांनो, आज आपण इथे भंडारा राष्ट्रीय महामार्ग बायपासच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. हा केवळ एक रस्त्याचा शुभारंभ नाही, तर ते भंडारा जिल्ह्याच्या विकासाच्या नव्या प्रवासाचा एक प्रारंभीचा एक बिंदू आहे. गडकरी साहेब, आपण दूर इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि अथक परिश्रमाने देशात रस्त्याचे जाळं निर्माण केलेलं आहे. आपण भारतातील असे मंत्री आहात की ज्या संसदीय क्षेत्रामध्ये आपण जाता तिथं आपल्या नेतृत्वाने रस्ते, पुल आणि महामार्ग तुम्ही बनवत असता. पक्ष कोणताही असो, सत्ताधारी असो की विरोधी, प्रत्येक खासदार तुमचं काम पाहून राजकारणाची प्रेरणा घेत असते आणि प्रत्येक खासदार तुमचे वैयक्तिक असे प्रशंसक आहेत. भंडारा बायपासची योजना अनेक वर्षापासून प्रलंबित होती. आपण आपल्या प्रयत्नाने मोठ्या निधीची तरतूद केली आणि आज त्याचा शुभारंभ आपण सगळे इथं बघत आहोत. या महामार्गाने लोकांचा वेळ वाचेल, एक्सिडेंट कमी होती, इंधनाची बचत होईल, यात काही शंका नाही. पण साहेब, आपण जेव्हा एखाद्या निधीसाठी योजनेसाठी निधी देता तेव्हा ते काम पार पाडण्याची, चांगलं काम पाडण्याची जिम्मेदारी त्या एजन्सीची असते. पण दुर्दैवाला काही ठिकाणी तांत्रिक त्रुट्या, अर्धवट योजना आणि समन्वयाचा अभाव असा दिसून येतो. एजन्सीवर लक्ष देण्याचं काम आहे अधिकाऱ्याचे असते, त्यातही कुठं ना कुठं थोडासा अभाव दिसून येतो. आपण लोकांचे निधी, लोकांचे पैसे आपण ताकदीने का आणता आणि त्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देण्याची गरज त्या अधिकाऱ्याची असते. येणाऱ्या काळामध्ये ते होणार नाही, याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आज भरपूर ठिकाणी ऍक्सिडेंट होत आहेत. भंडारा ते पालाघाट जो रस्ता आहे, हायवे आहे, हा सुद्धा मागे 7 वर्षापासून प्रलंबित होता. पण आपल्या आशीर्वादानं तो रस्ता सुद्धा बनत आहे. काम करणारी साहेब एका गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे का नॅचरल वे जो फ्लो असते पाण्याचा, आता ते तांत्रिक त्रुट्या असो सिमेंट रस्त्याच्या, ते आपण उंच बनवतोय रस्ते, त्याच्यात काय टेक्निकल प्रॉब्लेम येतोय. पण साहेब, मागच्या वर्षी जो कोविडमध्ये पूर आला होता त्याला कारणीभूतच रोड होते, त्याचे नॅचरल ड्रेन करण्याचं होतं, ते बरोबर व्यवस्थित झालं का नाही याकडे आज लक्ष देण्याची मला असं गरज वाटते. येणाऱ्या काळामध्ये पूर आला नाही पाहिजे. आपण भंडारा जिल्ह्याला पुष्कळ काही तुम्ही दिलाय. आपण सगळे लोकांचे कैवारी आहात. आज शेतीचा मुद्दा सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो. आज शेतकरी म्हटलं तर देशाची एक शान आहे. गरीबातला गरीब लोकांचं पोट भरण्याचं काम आज शेतकरी करत असतो. पण साहेब, आपल्या आशीर्वादानं आज इथं
लिमिटचा प्रश्न जो आहे त्या आशीर्वादांना सोडवण्यात येईल साहेब. लोकांनी मेहनत करून सगळ्यांनी दान केलं आणि धान खरेदी केंद्रामध्ये ते जमा झाले, परंतु अजूनपर्यंत लिमिटची वाढ झाली नाही. मी व्यक्तीच्या आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि केंद्रीय कृषी मंत्री यांना सांगाल, ॲडवाईस कराल की लवकरात लवकर लिमिट वाढवण्यात यावी. आज दुसरा प्रश्न साहेब, इलेक्ट्रिकच्या सुद्धा आपल्याकडे आहे. आज वर्धा क्षेत्रामध्ये तिथे शेतकरी लोक आंदोलनात बसलेले आहेत. त्यांची माग आहे साहेब का फक्त 10 ते 12 तास आपल्याला वीज मिळायला हवी, कारण की 8 तास जर पडले साहेबांनी इलेक्ट्रिकचा जाळा होता नसतं तर 8 तास त्यांना मिळत नाही. मला विश्वास ना खात्री आहे का आपण या गोष्टीकडे लक्ष द्याल आणि आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सॉल्व्ह कराल. आपला आशीर्वाद भंडारा जिल्ह्याला न मागता मिळत आहे साहेब. तसाच आशीर्वाद आमच्या पाठीशी आपण राहू द्या. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेवर आपला आशीर्वाद ठेवा. एवढं म्हणून बोलून मी आपल्या 2 शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत. लोकार्पण सोहळा आणि 3 अत्यंत महत्त्वाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होतो. और वन्य जीवों की सुरक्षा इस जिले की बड़ी समस्या है. साल 2014 के बाद जब देश में तेज विकास के लिए नई सरकार बनी और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में बड़े फैसले होने लगे, तब केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी जी ने आपल्याशी संवाद साधणार आहे. कालिकेला पहिल्याच भंडाऱ्याचे खासदार आदरणीय डॉक्टर प्रशांत डोळे, आमदार डॉक्टर परिणय फुले, आज मला अतिशय मनापासून आनंद झाला, कारण ज्या काळामध्ये मी विद्यार्थी असताना भंडारामध्ये अनेक वेळा स्कूटरवर यायचं मागतो होतो आणि इथून लाखणीला आणि पलीकडे साकोलीपर्यंत कामाकरता जात होतो. त्यावेळी अनेक वेळा जुना उड्डाणपूल जो होता वनवंदे होता तो नेहमी पाऊस आला की पाण्यात बुडून जायचा आणि मग ट्रॅफिक बंद व्हायचा आणि काही वेळा तर हे पाणी भंडारा शहरात पोहोचून जायचं. ही एक मोठी समस्या होती. त्यानंतर मी बांधकाम मंत्री झालो आणि वैन नदीवर एका मोठ्या पुलाची निर्मिती केली. पण आज मी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रीय महामार्गाचा मंत्री झालो आणि आज जवळपास 735 कोटी रुपयाचा अतिशय आधुनिक असा नवीन बायपास आज भंडाऱ्याला मिळाला. याबद्दल भंडाऱ्याच्या जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर मौदा आणि भंडारा या दोन्ही ठिकाणी अनेक ॲक्सिडेंट होते. आता मला SP साहेबांनी सांगितलं की 25-30 लोकांचा मृत्यू या ठिकाणी हा बायपास असताना या रस्त्यावर ॲक्सिडेंटमुळे झाला. त्यामुळे आता ॲक्सिडेंट होणार नाही हे देखील आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. दुसरं याचबरोबर मोद्यावर जे वाय जंक्शन होतं तिथे पण खूप ॲक्सिडेंट व्हायचे आणि आज त्या ठिकाणी देखील जवळपास 1.44 किलोमीटरचा 6 लेनचा 84 कोटी रुपयाचा पूल बांधून पूर्ण झाला आणि त्यामुळे या रस्त्यावर दोन्ही ठिकाणी या दोन्ही 6 लेनचा भंडारा बायपास आणि मोद्याचं जंक्शन या दोन्हीमुळे फार मोठी राहत तिथल्या जनतेला देणार. मला एक गोष्टीला नेहमी अतिशय क्षम्य वाटत होतं की आपला कलकत्ता मुंबई हा जो हायवे आहे हा सगळा सुचलेला
पण साकोली आणि लाखणी आणि साकोली ते देवळी यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी परवानगी न दिल्यामुळे ते काम झालं. आता त्यात काही प्रमाणात काम झालं, पण नागपूर ते भंडारा रस्ता एका प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला BOT-मध्ये दिला गेला. या रस्त्याची मागणी मंजुरावर बसल्या सगळ्या लोकांनी वारंवार केली आणि या रस्ता देखील पूर्ण होता आणि ट्रॅफिक 44,000 कोटी होते. त्यामुळे इथे येण्यापूर्वी 25 दिवसापूर्वी या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही टर्मिनेट केलं आणि सगळ्यांनी ते काम काढून घेतलेलं आहे आणि पुढे 4 महिन्याच्या नागपूर ते भंडारा या 6 लेन कामाची सुरुवात होईल अशी घोषणा केली. मानेगाव येथे पण खूप ॲक्सिडेंट होत होते तेव्हा BOT-चा भूमिपूजन झालं जवळपास 77 कोटी रुपयाचं. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भंडारापासून तुमसरकडे जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग बनवून गेला होता. त्याचबरोबर या ठिकाणी तुमसरमध्ये देखील शहराच्या मध्यभागातून आणि म्हणून आज बपेरा ते तुमसर डांबरीकरण जे आहे त्याचंही आज 18 किलोमीटरचं 125 कोटी रुपयाचं भूमिपूजन झालेलं आहे. खापा ते भंडारा 28 किलोमीटरचं डांबरीकरण रुंदीकरण हे 38 कोटी रुपयाचं हेही पण आज मंजूर झालेलं आहे. याचाही पण मला विशेष रूपाने आढावा. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय महामार्ग होते त्याची जवळपास आता पहिल्यांदी ही संख्या केवळ फार कमी होती, पण आता जवळपास 4 पटीने म्हणजे 63 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होते, आता 230 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग झालेले आहे. आणि विशेषतः 292 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचा अस्तित्वात आहे आणि 12 किलोमीटरची जी लांबी आहे यात 392 किलोमीटरची 4400 कोटी रुपयाची कामे पण पूर्ण झालेली आहे. यातली महत्त्वाची कामं म्हणजे लाखणीला 6 लेनचा फ्लायओव्हर झाला, साकोलीला 6 लेनचा फ्लायओव्हर झाला, भंडारा बायपास झाला, मोरड्याचं वाय जंक्शन झालं आणि त्याचबरोबर NHPWD भंडारा रामटेक, साकोली लाखांदूर वडसा, मनसर रामटेक तुमसर तिरोडा, निलज फाटा कोणी भंडारा याही रस्त्याची कामं काही पूर्ण झाली, काही प्रगती होणार आहे. मानेगावमध्ये जो व्हेहिक्युलर ओव्हरपास आहे त्याचबरोबर तुमसर भंडारा हा जरी आज रस्ता मंजूर झाला असला तरी याच्या मजबूतीकरणाचे काम मंजूर केलेलं आहे आणि तुमसर ते बपेरा या दोन्ही कामं होणार आहेत. या सगळ्यामध्ये आता भंडारा शहरातला जो जुना राष्ट्रीय महामार्ग आहे ज्या ठिकाणी आपण आता वळतो या बायपासला, हा शहरातला मुख्य जो राष्ट्रीय महामार्ग आहे याला 1 टाइम इम्प्रुव्हमेंटमध्ये 9 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा 4 लेनचा रोड, त्याचबरोबर फुटपाथ उत्तम लाईट लावून याला चांगलं करण्याकरता 100 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की हा रस्ता माझ्या सर्व रस्त्यावरच्या जर आपण काढली तर भंडाराच्या इतिहासातला सगळ्यात महत्त्वाचा रोड आहे. हा एकदा चांगला झाला तर फार चांगलं होईल आणि जनतेकरता उत्तम काम होईल. सगळ्यांनी सहकार्य करावं अशी त्यांना विनंती आहे. त्याबरोबर भंडारा तुमचं गावाघाट 4 बिल्डिंग जे आहे त्याची किंमत 800 कोटी रुपये आहे. त्या DPR पूर्ण झालेला आहे आणि आता लँड एक्विजिशनच्या कामाला सुरुवात होईल. निलज फाटा भंडारा इथे 6 ठिकाणी ॲनिमल अंडरपास, आरोग्य असं 250 कोटीचे काम मंजूर झालेलं आहे. या जिल्ह्यामध्ये CRF-मध्ये पण 300 कोटीची कामं पूर्ण मंजूर झाली, 8 कामं पूर्ण झाली आणि 3 कामं प्रगतीमध्ये आहेत. मला अतिशय आनंद आहे की नागपूर भंडारा 6 लेन रोड, मोरड्याचं जंक्शन आणि भंडारा बायपास यामुळे आता साकोली लाखण्या जायला कमीत कमी 35 ते 40 मिनिटाचा वेळ लागतात आणि आता कलकत्त्याहून येणारा मुंबईकडे ट्रॅफिक या शहराच्या बाहेरून जाणार आहे. त्याचबरोबर तुमसरला बायपास पण मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर तुमसरच्या बरोबर आपल्या वरतीला इथे पण बायपास मंजूर झालेला आहे आणि त्यामुळे भंडाराचा आता त्या भागालाही पण जी मागणी आता धोडेकरांनी केली होती तोही बायपास मंजूर झालेला आहे आणि सुरुवातच या रोडची बायपास होणार आहे आणि त्यामुळे
आता भंडारा जिल्ह्याला पूर्ण शहराला घेऊन मिळणार. मला अतिशय आनंद आहे की ही सगळी कामं ही निश्चितपणे आता जवळपास केल्याची जेवढी होती त्याच्या आता जवळपास मागण्या संपलेल्या आहेत. या ठिकाणी भंडारा बायपासच्या बाबतीतही पण मी आता स्वतः निरीक्षण करून आलो. या रस्त्यामध्ये 6 लेनचा रोड आहे, 2 फ्लायओव्हर आहे, वाईडला ॲनिमल अंडरपास आहे, 3 मोठे पूल आहेत, वैनगंगा, गोशीपूर, विलेवाडा. आणि एकंदरीत यामध्ये कुठेही पण क्वालिटीमध्ये काही आढळलं नाही. पण जर कुठेही काही आढळलं ते खासदार साहेबांनी वगैरे केला तर व्हेरीफाय करून ते पूर्णपणे दुरुस्त केलं जाईल याचा मी त्यांना विश्वास देतो. या ठिकाणी जो मानेगावचा BOT आहे हा अपघात प्रवण आहे. जिल्हा रक्षा सुरक्षा समितीने ब्लॅक स्पॉट डिक्लेअर केलेला आहे आणि तोही पण आता सुरू होणार, ते काम होणार आणि तिथे स्ट्रीट लाईट्स आणि सगळं होणार. भंडारा ते तुमसर जे 28 किलोमीटर आहे BT स्टेशनने, तुमसर ते बंपोरा 2 लेन शोल्डर आहे. या सगळ्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये 51 किलोमीटर आणि महाराष्ट्रामध्ये 56 किलोमीटर आहे. 800 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. अलाइनमेंट फायनल झाली आहे, DPR रेडी आहे आणि त्यामुळे तुमच्या लँड ॲक्विजिशन 3-4 महिन्यात होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात मदत करावी अशी त्यांना विनंती आहे आणि ते झाल्यावर लगेच टेंडर काढून या कामाची सुरुवात होईल. भंडारा तुमसर या रस्त्यावर भंडारा शहराच्या उत्तर बाजूस 4 पदरी वळण मार्ग म्हणून 2 किलोमीटर हा एक वळण रस्ता ॲडिशनल होणार आहे. वरठी बायपास, तुमसर बायपास, वरठी बायपास 5.6 किलोमीटर आणि तुमसर बायपास 8.3 किलोमीटर यांनाही पण मी आता मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हे सगळे लँड ॲक्विजिशन झाल्यानंतर ही सगळी कामं सुरू होणार. तुमसर ते भंडारा याच्यावर देखील टेंडर मागवण्यात आलेला आहे. यावेळी 52 धणे येथे जीर्ण झालेला जुना पूल आहे तो पुन्हा नव्याने बांधण्याची योजना या ठिकाणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की नक्कीच याचा फायदा आपल्या जनतेला होईल. भंडाऱ्याचा जो वन टाइम डेव्हलपमेंटचा रस्ता आहे तो अतिशय सुंदर आणि चांगला करण्याच्या सूचनाने दिल्या. व्हाईट टॉपिंग कॉन्क्रीट रोड, पेवर ब्लॅक शोल्डर, फुटपाथ, स्ट्रीट लाईट या सगळ्या सुविधा करण्याच्या सूचना तुम्ही अधिकाऱ्यांना केल्या. फक्त अतिक्रमण काढण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी मदत केली का भंडाऱ्यात चांगला रस्ता होईल. वैनगंगा नदीवर अस्तित्वाची पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचा सुद्धा जो पूल आहे त्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे, त्याची पण निविदा काढलेली आहे. नागपूर ते भंडारा हा जो रोड आहे हा ज्या कंपनीला होता त्यांना आता आम्ही टर्मिनेट केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी 54 लोक मिळली, 225 लोक जखमी. मला अतिशय दरवेळेला अडचण याची कारण आपला BOT ऑपरेटरमध्ये काम करतो. अनेक लोकांनी मागणी केली, शेवटी त्याला आम्ही टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला आणि आता DPR 6 लेनचा तयार झालेला आहे आणि जवळपास लँड ॲक्विजिशन करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे पुढच्या 3-4 महिन्यातच या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्की होईल. भंडारा जिल्हा हा खऱ्या अर्थाने एक फॉरेस्टचा जिल्हा म्हणून मी आता खासदार साहेबांना माननीय नेतेला आपल्या सगळ्यांना विनंती केली की नवेगाव बांध, नागझीगाव हे जागतिक स्तराची पर्यटन स्थळ होऊ. आज ताडोबा, पेठ आणि उमरेडच्या या फॉरेस्टला खूप महत्त्व प्राप्त होतं आणि त्याचबरोबर आता आंबोऱ्याला आपण विकास करतो. माझी कल्पना होती की आंबोऱ्यावरून जसं एअरक्राफ्ट असतं तसं वॉटरक्राफ्ट आपण विकत घ्यायचा निर्णय घेतलेला. हे 20 कोटी रुपयाचं वॉटरक्राफ्ट आपण रशियातून आणतो आहे आणि त्यावर भंडारा शहरातून जेटी मागवू आणि वैनगंगेतून इथून आपल्याला या आंबोऱ्याला जाता येईल. तिथे सुंदर पूल तयार झालेला आहे, तिथे लाईट आणि साऊंड शोची व्यवस्था झालेली आहे, तिथे विमानतळ उतरेल, विमान उतरण्याची व्यवस्थित आपण करतात. याकरता विमानामधून गाईमधून लोक पाण्यामध्ये उडी मारतील याचा खेळ तिथे आपण सुरू केला. ॲडव्हेंचर स्पोर्ट आणि वॉटर स्पोर्ट्सचा हा एक मला महत्त्वाचा एक प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये आहे. त्यामुळे नक्कीच हा प्रोजेक्ट आपल्याकरता अतिशय महत्त्वाचा आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासामध्ये खनिज संपत्ती आणि विशेषतः फॉरेस्ट हे 2 महत्त्वाचे आहेत. खनिज संपत्तीच्या आधारावर अनेक खनिज संपत्ती जी आहे
की भंडारा जिल्ह्यामध्ये त्याचं खनन होण्याची आवश्यकता आहे आणि त्यातून नवीन रोजगार निर्माण होतील. आपल्याकडे फॉरेस्टचा पर्यटनाकरता उपयोग झाला पाहिजे. त्यामुळे दोन्ही प्रोजेक्ट जे येतील त्याला भारत सरकारकडनं भरपूर निधी मिळवण्याकरता प्रयत्न करेल. एक महत्त्वाची गोष्ट आहे की दरवर्षी ॲग्रोव्हिजनमध्ये आम्ही कृषीचं सेमिनार घेतो, सगळ्यांना एकत्र करतो. पण दुर्भाग्याने काही अजून आपल्या याच्यात ते प्रगती होऊ शकते. आज आपल्या भागामध्ये जे झिंगे होतात वाघ, त्याला खूप मार्केट. माझा मुलगा एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम करतो. त्याने आत्ताच 300 कंटेनर फिश सर्बियाला पडले आणि आता तिथल्या लोकांना आपले त्रास पसंत नाही. पण इथे प्रोसेसिंग पॅकेजिंग हे नीट होत नाही आणि या बाबतीत प्रयत्न केला तर अजूनपर्यंत काही प्रोग्रेस होऊ शकले. ज्या सोसायट्या आहेत ते सीड देणं आणि त्यातून ते तयार करणे सायंटिफिक रीतीने व्हायला पाहिजे. माझी आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी विनंती आहे की जर आपण या ब्लू इकॉनॉमीमध्ये फिशिंग करता मत्स्य शेती करताना लक्ष घातलं या जिल्ह्यामध्ये डॉलरमध्ये उत्पन्न मच्छीमारांचं आणि शेतकऱ्यांचं होऊ शकतं. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे याचं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करणार आहे की आपल्या शेताच्या घरांवर बरीच जमीन पडलेली आहे. त्यामध्ये मी स्वतः आता इंटरेस्ट घ्यायचं ठरवलं. तुम्हाला माहिती आहे मी पण स्वतः शेती करतो. मला 13 डॉक्टरेट मिळालेल्या आहेत, त्यातल्या 6 शेतीमध्ये आहेत. आणि माझ्याकडे आता कांदा झाला वाटतो 1-1 किलोचा कांदा झाला, 15 क्विंटल एक फूल झाली. आणि त्याच्यामुळे आणि आता आमच्याकडे पॉवर प्रोजेक्ट आहे. मी माझ्या मुलाला सांगितलं की आपण आता व्हाईट कोल तयार करू, म्हणजे बांबूपासून 8-8 एमचे तुकडे तयार करू. त्याची रोजची रिक्वायरमेंट 600 फूल आहे. त्यामुळे आता उसाच्या भावाने बांबू खरेदी करायचा आणि उसाची रोपं शेतकऱ्यांना द्यायची आणि त्याच्या 5 नर्सऱ्यांनी स्वतः उघडणार. आणि या जिल्ह्यामध्ये जर आपण बांबूच्या नर्सऱ्या तयार केल्या आणि या पडीक जमिनीवर दुऱ्यांवर बांबू लावला, हा बांबू 2 वर्षामध्ये बांबू व्यास आहे, त्याला काटायला फॉरेस्टची परवानगी लागत नाही. आणि तो बांबू कापून आपण CNG किंवा इलेक्ट्रिकच्या ट्रॅक्टरवरून पोहोचवला तर आज लॉजिस्टिक कॉस्ट नाही. माझ्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर आहे. त्याचबरोबर ड्रोन आणि इलेक्ट्रॉनिक बेल दिली. मी माझ्या आता शेतीच्या जवळ गावात 25 एकर जमीन पटेने घेतली त्या शेतकऱ्यांना मदत करणार. आणि आता मी त्यांना सगळे प्रयत्न केले. आपल्याला शेतीचा जर प्रगती करायची असेल तर आता मोठ्यापण मका लागेल. मक्याचे 3-3 पिकं घेतल्या जातात. तांदूळाच्या पिकाला महत्त्वाचं. या ठिकाणी राईस मिल चांगल्या चालल्या जातात. माझ्या मुलांनी यावेळी भंडारा या गोंदिया या जिल्ह्यामध्ये 36 राईस मिल चालवायला घेतला आहे. आम्हाला 4 लाख टन तांदूळ पाहिजे लोकल राईस. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये तांदूळ कृषीमुळे इरिगेशन लागतात. पण तांदूळ विकला गेला दरवेळेला सरकारला सांगून आम्हाला पैसे मागून द्या हे म्हणणं सोपी आहे. सरकार कोणाचंही असतं पण शेवटी सरकारजवळ पैसे ते राहतात. त्यामुळे आपल्याला शेतकऱ्याच्या मालाला एवढी किंमत तयार केली पाहिजे की सरकारची मदत मागण्याची गरज पडते. मक्याचा भाव 1200 रुपये क्विंटल होता, MSP 1800 रुपये होती. पण मी आग्रहाने केंद्र सरकारने प्रयत्न करून मक्यापासून इथेनॉल सुरू केलं. पूर्ण बिहार, UP आणि देशात मक्याचं उत्पन्न आता 4 पटीने मका लागला आणि मक्याला 2800 रुपये क्विंटल भाव मिळाला. आणि माझी माहिती अशी आहे की आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात मक्याची लागवड मोठ्या वाढली कारण मक्याला 2800 रुपये क्विंटल भाव. मी आताचपर्यंत जनतेला सांगत होतो की मका आणि तांदूळाच्या पावडरपासून मिळते त्यात ह्युमन कन्झम्पशनचं प्रक्रिया आणि त्याची किंमत 400 पासून तर 6000 रुपये किलोपर्यंत आहे. विदेशात मागणी किंवा येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या जिल्ह्यातला शेतकरी लँड ॲक्विजिशन लवकर करून दिलं लगेच हे प्रकल्प सुरू होतील. त्याचबरोबर मला व्यक्तिगत समाधान आहे की या भंडारा बायपासमुळे आणि नागपूर भंडारा 6 लेन आणि त्याचबरोबर या सगळ्या कामामुळे अनेक लोकांचे प्राण वाचतात. आज आपल्या देशात दरवर्षी 5 लाख ॲक्सिडेंट होतात, 3 लाख लोक मृत्युमुखी पडतात. आणि म्हणून आपल्याला अपघातमुक्त भारत तयार करायचा. किंवा येणाऱ्या काळामध्ये रोड इंजिनमध्ये
ज्या काय केल्या असतील त्या आपण दुरुस्त करणार आणि म्हणून या निमित्ताने या जिल्ह्याच्या विकासामध्ये राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते चांगले होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपले रस्ते चांगले झाले, टेलिकम्युनिकेशनची व्यवस्था आहे, पॉवर प्रोजेक्टमुळे पॉवरची व्यवस्था आहे आणि आता गोसीपूर धरणामुळे सिंचनाची पण व्यवस्था झाली. गोसीपूरवाले दरवेळा अनेक वर्षापासून 20 पुनर्वसनाचे प्रश्न मांडतात. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की काय सगळे प्रश्न तपासा, होत असेल त्याला हो म्हणा, नाही असेल त्याला रिजेक्शनचं पत्र देऊ आणि करता येईल. आणि हे सगळे प्रश्न आपण सोडवले पाहिजे. धरण आपण मोठं मानलं पण त्याचा फुल युटिलायझेशन नाही. हे धरणाचं काम जेव्हा सुरू केलं तेव्हा धरणाची किंमत 540 कोटी रुपये होती. आता या धरणाची किंमत 24,000 कोटी रुपये झाली. आणि मी जेव्हा सिंचन खात्याचा मंत्री होतो तेव्हा मी 4,500 कोटी रुपये या धरणाला दिल्या. पण अजूनही पाण्याचं पूर्णपणे युटिलायझेशन होत नाही. आपल्याकडे अजून सगळ्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था होती. हे पाणी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि त्याचबरोबर या सगळ्या जिल्ह्यात झालं, नागपूर जिल्ह्यात आपल्याकडे चित्र बदललं. आता पाणी खूप आहे पण पाण्याच्या नियोजनाची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकासाबरोबर या जिल्ह्यात नवीन उद्योग आले पाहिजे. हे तुमच्या तोंडात घालायचं काम बाकीचे बाहेरचे लोक नाही. मला आठवतं मी आमदार असताना अशोक लेल्यांची फॅक्टरी आणली आणि ज्यावेळी अशोक लेल्यांच्या लोकांना आलं की आमच्या जिल्ह्याच्या लोकांना कामावर घ्या, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा ITI पोहोचू आणि त्यामुळे होऊ शकत नंतर ते ट्रेनिंग करून काही मुलांना रोजगार किंवा येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यात औद्योगिक विकास त्या जिल्ह्यामध्ये 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. 7.5 लाख आणि तो जिल्हा बदलून राहिला. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचाही विकास सर्व कामाकडे स्वतः मन लावून लक्ष घालेल असा विश्वास देतो. आपल्या जिल्ह्यामध्ये धरून भोसले यांच्या रूपाने एक अतिशय चांगले पोलीस अधिकारी हा फरक आहे. तुम्हाला राजकारणी लोकांना त्रास होतो पण मी त्यांना नागपूरला सांगितलं होतं भाजपवाला असो, काँग्रेसवाला असो का राष्ट्रवादीवाला जो चुकला त्याची धुलाई करा. पूर्ण ताजबाग दुरुस्त करून टाकायला, पुढे क्रिमिनल अंदर घातले. भंडारा जिल्ह्याची काळजी करू नका. तुम्ही या जिल्ह्याला महाराष्ट्राचा आदर्श जिल्हा करा, गुन्हेगारीपासून सगळ्यापासून मुक्त करा आणि चांगलं काम असं नागपूरला करेल. तसंच विद्यार्थ्यांनी आता नवीन विधिमंडळाचा जो भाग आहे त्या भूमिपूजनाचा आणि भंडारा तुमच्या रोडचा भूमिपूजनाचा पुन्हा येईल आणि पुन्हा एकदा आपल्याला करून देतील. पुन्हा एकदा विषय झाला परंतु उशिरा आता ऑल इंडियाची कॉन्फरन्स होती. आता मी ऑफिसमध्ये माझी वेळा मी 12:30 होती पण आम्ही 10च्या पत्रिका सांगतो. हे माझ्या पूर्ण झाला तर आंदोलना देखील कुठेतरी एक नक्कीच त्यांच्या आपल्याला शास्ती मिळेल. कारण भंडाराचा मधला जो रोड आहे हा व्हावा अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.